लूक 13 याच्या 6 ते 9 पर्यंत वाचायचंय. इंटरॅक्टिव्ह गॉड. बायबल काय सांगतं, त्याने हा दाखला सांगितला. म्हणजे त्याने नाही का हा एक दाखल्याच्या स्वरूपात ही गोष्ट सांगितली की कोणा एकाचे त्याच्या द्राक्ष मळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते. त्यावर तो फळ पाहावयास आला, परंतु त्याला काही आढळले नाही. तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, पहा, गेली 3 वर्ष मी ह्या अंजिरावर फळ पाहावयास येत आहे, परंतु मला काही आढळत नाही. ते तोडून टाक, उगाच त्याने जागा तरी का अडवावी. प्रेज गॉड. सगळ्यात पहिलं जनरल नॉलेज. मला हा प्रश्न पडायचा की विनयार्ड मध्ये अंजिराचं झाड का लावायचं? द्राक्ष मळ्यामध्ये अंजिराचं झाड लावलं होतं. तुम्हाला काय वाटलं नाही? द्राक्ष मळ्यात वाचताना नाही का द्राक्ष मळ्यामध्ये अंजिराचं झाड लावलं होतं. ऍक्च्युली खूप मोठा टॉपिक आहे हा. आजच्या दिवसासाठी नाही, पुन्हा कोणत्या तरी दिवसासाठी हा टॉपिक. द्राक्ष मळ्यामध्ये अंजिराचं झाड लावलं होतं. बट आय जस्ट टेल यू फॉर युअर जनरल नॉलेज. कदाचित तुम्ही ग्रामीण भागातून असाल किंवा तुम्ही जे मला ऑनलाईन ऐकत आहात, कधीतरी युट्यूबवर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तेव्हा. प्रेज गॉड. अंजीर आणि द्राक्ष मळा. प्रेज गॉड. द्राक्ष मळ्याला जी पोषक जमीन लागते ना, ती सेम जमीन अंजिराच्या पण झाडाला लागते. राईट. त्यामुळं नाही का द्राक्ष मळा जिथं असतो ना, तिथं अंजिराचे झाडं पण घेतात, कारण सेम नाही का कंडिशन लागते अर्थची, जमिनीची. मी कधीतरी परत जमिनीबद्दल शिकवायला लागेल ना, त्यावेळेस हा नाही का कधीचा तरी टॉपिक आहे, ज्यावेळेस आपण त्या विषयावर शिकू. पण आजचा विषय थोडासा वेगळा आहे, त्यामुळे नाही का आत्ताच त्या विषयाला हात घालायला नको. सो बायबल काय सांगतं की द्राक्ष मळ्यामध्ये अंजिराचं झाड लावलं होतं, आणि ज्याने लावलं होतं तो गेल्या 3 वर्षापासून त्या झाडावर फळाची अपेक्षा बाळगत होता. आणि 3 वर्षापासून येतोय मालक आणि पाहतोय की नाही का त्याला फळ भेटेल ह्या झाडावर, पण त्याला फळ काही भेटत नाही. प्रेज गॉड. त्याला फळ काही भेटत नाही. सगळ्यांनी लक्ष द्या इकडं. काही मिनिटं घेऊ, त्याच्यानंतर आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. विशिष्ट प्रकारच्या नाही का गोष्टी आपण करणार आहोत. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं, तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, म्हणजे जो त्या गार्डनची किंवा जो त्या द्राक्ष मळ्याची निगा घेतो, द्राक्ष मळ्याची नाही का काळजी घेतो, प्रत्येक झाड रोप किंवा नाही का त्यांची काळजी घेतो, त्या गार्डनरला किंवा माळ्याला त्याने म्हटलं की मी गेल्या 3 वर्षापासून अंजिरावर फळ पाहावयास येत आहे, परंतु मला काही आढळत नाही. ते तोडून टाक, उगाच त्याने जागा तरी का अडवावे. तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, महाराज, एवढं वर्ष ते असू द्या, म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घालील. मग त्याला फळ आले तर बरं, नाहीतर ते आपण तोडून टाकावे. प्रेज गॉड. त्याला फळ आलं तर बरं, नाहीतर आपण ते तोडून टाकावे. सो द मेन नाही का ह्याच्यामध्ये नाही का इम्पॉर्टंट गोष्ट काय माहितीये का, जो मालक आहे ना तो फळाची वाट पाहतोय. प्रेज गॉड. मालक काय आहे? फळाची वाट पाहत आहे. सो तो गेल्या 3 वर्षापासून त्या झाडाकडं येतोय, गार्डन मध्ये, विनयार्ड मध्ये, आणि पाहतोय की त्या झाडाला फळ लागलेलं नाही. येशू देखील एका झाडाला श्राप देतो. कोणतं झाड होतं? अंजिराचं झाड होतं. येशू अगेन नाही का, येशू एकदा नाही का चालला होता आणि त्याला भूक लागली, आणि त्याने अंजिराकडे पाहिले, काहीतरी नाही का ह्याला फळ लागलेलं असेल ह्या अपेक्षेने नाही का त्याने त्या झाडाकडे पाहिलं, पण त्याला काही फळ नव्हतं. आणि बायबल काय सांगतं, येशूने त्याला श्राप दिला आणि ते झाड जळून गेलं. येस, ते झाड जळून गेलं. सो मला इथं काय सांगायचं, इवन पौल पण एका ठिकाणी म्हणतो की नाही का मी तुमचं नाही का गिफ्ट नाही, तुमच्या अकाउंटला फळ ते पाहत आहे, मी फळ शोधत आहे. तो मंडळीला बोलतो की फळ नाही का, इट इज नॉट गिफ्ट, बट मी तुमच्या अकाउंटला फळ पाहायचा प्रयत्न करतो. आय एम एक्सपेक्टिंग फ्रूट. ओके. सो फ्रूट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. फळ ही खूप महत्वाची गोष्ट आहे. प्रेज गॉड. आता परत आपण आलो झाड, फळ.
ह्या सारख्या गोष्टी. प्रेज गॉड. कारण आपल्याला माहिती आहे येशू ख्रिस्त काय म्हणला, मीच खरा द्राक्षवेल आहे, माझा बाप माळी आहे आणि तुम्ही फाटे आहात. प्रेज गॉड. माझ्यामधील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काय करतो, तोडून टाकतो, काढून टाकतो. आणि फळ देणाऱ्या फाट्याला काय करतो तो, फळ देणाऱ्या फाट्याला काय करतो तो, साफसूफ करतो. व्हेरी गुड. म्हणजे लास्ट टाइमचा मेसेज ध्यानात आहे तुमच्या. प्रेज गॉड. साफसूफ करतो म्हणजे काय करतो, मी ह्याच्यावर डिटेल मध्ये नाही का तुम्हाला सांगितलंय. प्रेज गॉड. माळी जेव्हा साफसूफ करतो ना त्यावेळेस काय करतो, ते जे नाही का त्याला कीड लागलेला पार्ट आहे त्याला नाही का कट करतो, ट्रिम करतो. प्रेज गॉड. कीड लागलेला पार्ट काय असतो, त्या झाडामध्ये नाही का जर ती कीड तशीच ठेवली किंवा तिथं लक्ष नाही दिलं तर अजून ते झाड काय होतं, किडाला लागतं, जळायला लागतं. मग जास्त झाड किंवा मग पूर्ण झाड तोडावं लागतं. प्रेज गॉड. तुम्हाला माहिती आहे एखाद्या व्यक्तीला गँगरिंग आली तर नाही का तो भाग कापतात, आणि जर नाही कापला, खूप वेळ घालवला तर पूर्ण तो माणूस मरून जातो. तर सेम नाही का माळी जो असतो त्याचं काम असतं की जिथं कीड लागली आहे किंवा जो पार्ट नाही का खराब आहे झाडाचा त्याला काय करायचं, ट्रिम करायचं. प्रेज गॉड. तर आपण काय आहोत, फाटे आहोत. येस. तुम्ही कोण आहात, प्रेज गॉड. आणि बायबल काय सांगतं, माझा बाप माळी आहे. प्रेज गॉड. मीच खरा द्राक्षवेल आहे. प्रेज गॉड. म्हणजे येशू ख्रिस्त कोण आहे, द्राक्षवेल आहे. प्रेज गॉड. पिता माळी आहे आणि माझ्यातील फळ न देणारा तो प्रत्येक फाटा काय करतो, तोडून टाकतो. आणि फळ देणाऱ्या फाट्याला काय करतो, साफसूफ करतो. प्रेज गॉड. लास्ट टाइम जर तुम्हाला मी शिकवलंय तर तुम्हाला आठवत असेल, आपण काय आहे, फळ देणारे फाटे आहेत. प्रेज गॉड. आपण कोण आहोत, फळ देणारा फाटा आहे. आपल्या शेजाऱ्याला म्हणा, मी फळ देणारा फाटा आहे. प्रेज गॉड. मी फळ देणारा फाटा आहे. येस. आपल्या शेजाऱ्याकडे परत पहा आणि त्याला म्हणा, तू फळ देणारा फाटा आहे. प्रेज गॉड. प्रेज गॉड. सो ह्या घोषणा आहेत, यु नो. आपण जर कदाचित फळ देत नाहीये तर तुम्ही त्याच्यावर प्रॉफिसी केली आता. प्रेज गॉड. अचानक नाही का तुमच्या केलेल्या घोषणामुळे, तुमच्या केलेल्या प्रॉफिसीमुळं फळ उत्पन्न व्हायला लागेल. प्रेज गॉड. तुम्ही स्वतःला कधी डाऊनग्रेड समजू नका, माझ्यामध्ये काय गिफ्ट नाहीये, मी काय इम्पॉर्टंट व्यक्ती नाहीये. प्रेज गॉड. नो. प्रेज गॉड. आताच तुम्ही प्रॉफिसी केली आहे. आमेन. तुमच्या स्वतःवर पण बोललाय तुम्ही. त्या परमेश्वराचा डीएनए तुमच्यामध्ये, ज्या परमेश्वराने त्याच्या मुखाच्या शब्दाने सृष्टीची रचना केली आहे. प्रेज गॉड. तुम्ही पण सेमच. तुम्ही पण बोलणार आणि गोष्टी घडणार. तुम्ही पण बोलणार आणि गोष्टी हयातीमध्ये येणार, ज्या गोष्टी नाहीच. प्रेज गॉड. आता येशू ख्रिस्त आणि परमेश्वर ह्याला फळाची अपेक्षा आहे. प्रेज गॉड. फळाची अपेक्षा आहे. सो जर फळ द्यायचंय आपल्याला, फळ इम्पॉर्टंट आहे. इथं फळाच्या विना काय होतंय, कापण्यात येतंय, टाकण्यात येतंय. प्रेज गॉड. मागच्या किस्स्यामध्ये काय पाहिलं, अजून 1 वर्ष वाट पाहतो, खत घालतो. 1 वर्ष वाट पाहून काय करतो, खत घालतो. जर नाही का नाही आलं तर मग काढून टाकतो. उगाच कशाला जागा व्यापून टाकायची, जमिनीची जागा कशाला घ्यायची उगाच. प्रेज द लॉर्ड. म्हणजे फळ लय इम्पॉर्टंट आहे. टाइम चाललाय. प्रेज द लॉर्ड. टाइम चाललाय, फळ नाही येत आहे, कापून टाका. समजते मी काय सांगतो. म्हणजे हेवन किंवा नाही का देवाचं राज्य नाही का फळाची अपेक्षा पाहते. आणि आपण फाटेत. प्रेज गॉड. आपण फाटेत, आपण फळ देणारे फाटेत. सो लास्ट टाइम मी तुम्हाला हे पण शिकवलं की माळी काय करतो, ट्रिम करतो. सडलेला भाग, किडलेला भाग किंवा खराब झालेला भाग तो कापतो. त्यावेळेस काय होतं, आपल्याला त्रास होतो. कधी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या त्रासातून जाता, वेगवेगळ्या समस्येतून जातो. आणि तुम्हाला कधी असं वाटतं की लॉर्ड, मी एवढ्या वर्षापासून विश्वासात आहे, मला हा त्रास का होतोय. परमेश्वर ट्रिम करतोय तुम्हाला. प्रेज गॉड. तुमच्या मधला खराब भाग तो काढतोय. तुम्हाला असं वाटतंय की नाही का माझ्यावर नाही का चाकू चालवावा का. प्रेज गॉड. तुम्हाला असं वाटतंय की माझ्यावर हत्यार कसं काय चालवलं. प्रेज गॉड. मला ही इजा का होतीये, मला ही दुखापत का होतीये.
मला हा त्रास का होतोय? प्रेज गॉड. मे बी यू आर गोइंग थ्रू सम इंटेन्स प्रॉब्लेम इन युअर लाईफ. तुमच्या जीवनाच्या कदाचित खूप इंटेन्स प्रॉब्लेम मधून, खूप इंटेन्स सिच्युएशन मधून, खूप भयानक परिस्थितीमधून चाललाय तुम्ही. बट मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या की तुम्ही एकटे नाहीये. परमेश्वर तुमच्या सोबत आहे. प्रेज गॉड. कदाचित समस्या आहे, कदाचित प्रॉब्लेम आहे, कदाचित तुम्हाला समजत नाही की उद्या काय ठेवलंय माझ्यासाठी. आज तर जवळ जिवंत आहे मी, उद्याचं काय भरोसा. प्रेज गॉड. सिच्युएशन, परिस्थिती, प्रॉब्लेम यांनी कदाचित तुम्ही वेष्टिलेले, वेडिलेले. बट डोंट वरी. बनून राहा तिथं, टिकून राहा तिथं, धीर द्या, धरा. बायबल काय सांगतंय? संकटाने धीर, धीराने शील, आणि शीलाने काय होतं? आशा निर्माण होते. आणि आशा कधीच लाजवत नाही. सिस्टर आशा आहेत आपल्याकडे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बायबल मधलं नाव आहे सिस्टर. प्रेज द लॉर्ड. येस. बायबल काय सांगतं? आशा कधी लाजू देत नाही. म्हणजे तुम्हाला कधी खाली मान घालावी लागणार नाही जर तुमच्या ठाई आशा आहे. प्रेज गॉड. प्रेज गॉड. आपल्या ठाई आशा आहे तर आपल्याला कधी लज्जित होण्याची नाही का वेळ येणार नाही, परिस्थिती येणार नाही. प्रेज गॉड. संकटाने धीर, धीराने शील, आणि शीलाने काय होतं? आशा निर्माण होते. प्रेज गॉड. सो वी नाही का खूपशी अशी परिस्थिती असते, खूपशी अशी सिच्युएशन असते प्रियांनो, की आपल्याला नाही का व्यवस्थित वाटत नाही, आपल्या जीवनात नाही का गोष्टी व्यवस्थित काम करत नाही, किंवा आपल्याला पाहिजे तसं गोष्टी घडत नाहीत. त्यावेळेस आपली चिडचिड होते. मी एवढं नाही का ह्या गोष्टी करते, त्या गोष्टी करते, बट नाही का गोष्टी वर्कआउट नाही होत. कधी कधी आपण काय लोक तर देवावर शंका देखील करतात की परमेश्वर खरोखर तो आहे ना. प्रेज गॉड. लिटरली काही लोक नाही का अशी शंका करतात, बिकॉज इट इज नॉट वर्किंग आउट. मी खूप ट्राय करतोय, मी खूप ट्राय करते, बट इट इज नॉट वर्किंग आउट. बायबल काय सांगतं? बी पेशंट. संकटाने धीर, धीराने शील, आणि शीलाने काय होते? आशा निर्माण होते. प्रेज गॉड. आता संकट आहेत, हे संकट काय करतायत? तुमच्यामध्ये धीर उत्पन्न करतायत. प्रेज गॉड. धीराच्या नंतर काय होतंय? शील. शील बद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं, किती जणांना आठवतंय? शील म्हणजे काय? कॅरेक्टर, व्यक्तिमत्व. प्रेज गॉड. कुणाचं कॅरेक्टर निर्माण होतंय? येशू ख्रिस्ताचं. प्रेज गॉड. तुमच्यामधून नाही का तुम्ही खतम होताय, ह्या प्रोसेसमध्ये तुमच्यामधून तुम्ही खतम होताय, आणि येशूचं कॅरेक्टर तुमच्यामध्ये येते. समजतंय मी काय बोलतोय? आधी तुम्ही नाही का रागीट व्यक्ती होते, पण हळूहळू नाही का संकट, समस्या ह्या सगळ्या गोष्टींबरोबर फाईट करता करता, युद्ध करता करता, होकारात्मक बोलता बोलता, बाइंडिंग प्रेयर करता करता, अन्य भाषेत बोलता बोलता नाही का तुम्ही डिक्लेरेशन करता करता, फेथ डिक्लेरेशन करता करता, ऍग्रीमेंटची प्रेयर करता करता, रेग्युलर चर्चमध्ये येता येता, रोज बायबल वाचता वाचता, प्रेज गॉड, तुम्हाला कधी कळालंच नाही माझ्या मधला राग कुठं निघून गेलाय. प्रेज गॉड. तुम्हाला कधी कळालंच नाही की माझ्या मधला नाही का अधीरपणा कुठं निघून गेलाय. प्रेज गॉड. तुम्ही सडनली नाही का तुम्हाला असं तुम्हाला राग येत नाहीये. सडनली तुम्ही नाही का पहिलं नाही का मारामारी करायचा, वादविवाद करायचा, सडनली तुम्ही आता एकदम कूल आणि काम व्यक्ती आहे. का? कारण ह्या सगळ्या प्रवासातून तुम्ही, ह्या सगळ्या धोपट मार्गातून तुम्हाला परमेश्वराने घेऊन गेलंय, आणि आता तुम्ही नाही का अशा प्लेसवर आलाय की जिथं नाही का तुम्ही एकदम कंट्रोल्ड आहे. प्रेज गॉड. ह्याला काय म्हणतात? फळ उत्पन्न करणं. तुम्हाला माहित आहे सहनशीलता, धीर, ह्या काय गोष्टी माहितीये का? जर गलतीकारास 5:22 जर तुम्ही वाचाल तर तिथे काय आहे? पवित्र आत्म्याची फळं आहेत हे. प्रेज गॉड. तुमच्यामध्ये फळ उत्पन्न झालं. संकटाने धीर, धीराने शील. शील म्हणजे काय? व्यक्तिमत्व. ज्यावेळेस तुम्ही संकटातून जाता, समस्येमधून जाता, परिस्थितीमधून जाता, प्रॉब्लेम मधून जाता, प्रेज गॉड, ह्या सगळ्या गोष्टी काय तुमच्यामध्ये निर्माण करतात? धीर निर्माण करतात. ज्यावेळेस तुम्ही धीराचे होता, चांगल्या धीराचे होता, प्रेज गॉड, ज्यावेळेस तुमच्यामध्ये पेशन्स असतं, धीर असतं, तुम्ही एकदम काम डाऊन असता, थंड असता, समोरचा करतोय बडबड, समोरचा करतोय नाही का बोलतोय, चिडचिड करतोय, बट यू आर काम, एकदम यू हॅव होल्ड ऑन टू युअर पीस. तुम्ही एकदम शांत आहे, तुम्ही नाही का जाऊ दे, माफ कर तुम्ही, मी नाही का माझ्या येशूने मला तो धीर दिलाय. प्रेज गॉड. हालेलुया. आणि तुम्ही नाही का ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी चुकीचं बोलतेय, तुम्हाला काहीतरी नकारात्मक बोलतेय, आणि तुम्ही बोलताय लॉर्ड त्या व्यक्तीला क्षमा कर,
तिला माहित नाही. प्रेज गॉड हे काय माहितीये का? तुम्ही काय बोलले माहितीये का? क्षमा कर. त्या व्यक्तीला माहित नाही ती काय करते. प्रेज गॉड हे काय झालं? कॅरेक्टर. येशूने पण क्रूसावर हेच बोललं होतं, हे पित्या त्यांना क्षमा कर, त्यांना ते काय करतायत त्यांना समजत नाही. आणि तुम्ही पण तेच बोलताय, तुम्हाला कळलंच नाही तुमच्यामध्ये कधी कॅरेक्टर आले. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? तुम्हाला समजतंय मी काय बोलतोय? संकटाने काय आला? धीर आला. एकदम धीरजवंत झाले तुम्ही, एकदम धैर्यवान झाले. त्याच्यानंतर हळूहळू नाही का तुमचं बोलणं त्याच्यासारखं बनायला लागलंय, तुमचं चालणं त्याच्यासारखं बनायला लागलंय, तुमची स्माईल, तुमचं पाहणं, तुमचं विचार करणं, तुमचं मनन करणं, तुमचं बसणं, उठणं, निजणं, फिरणं, काम करणं सगळं त्याच्यासारखं बनायला लागलंय, कारण शील तुमच्या ठाई आहे. प्रेज गॉड. हे शब्द आहे ना, आशा, हा नाही का एकदम एंडवाला आहे हा शब्द. आपल्याला नाही का जगाने नाही का आशा हा शब्द नाही का वेगळा शिकवलाय. बी होपफुल, डोंट वरी, आशा धर, नाही का हा शब्द नाही का आपल्याला जगाने एकदम सहज शिकवलाय. पण बायबलमध्ये सिक्वेन्स बघा आशाचा किती नंबरला आहे. संकटाने धीर, धीराने शील, शीलानंतर काय? आशा निर्माण होते. मग म्हणजे एकदम एंडला आशा आहे. आणि आपण लोकांना नाही का ए बी होपफुल, होप फॉर द बेस्ट असे नाही का फुसके डायलॉग मारायचो. येस, प्रेज गॉड, लेट्स होप फॉर द बेस्ट. व्हॉट होप फॉर द बेस्ट? होप इज द लास्ट थिंग इन द सिक्वेन्स. प्रेज गॉड. सगळ्यात पहिलं काय? फाईट द गुड फाईट ऑफ फेथ. त्याच्यानंतर बी पेशंट. त्याच्यानंतर गेट ऑन द कॅरेक्टर ऑफ क्राइस्ट. प्रेज गॉड. आणि त्याच्यानंतर आशा निर्माण होते. प्रेज गॉड. ती आशा निर्माण होते आणि ती आशा कधीच लाजवत नाही. प्रेज गॉड. आता कदाचित नाही का तुम्ही प्रेयर करताय, तुम्हाला प्रेयरचं उत्तर नाही भेटत आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की वाय, व्हॉट इज दिस, व्हॉट इज हॅपनिंग, आय एम गेटिंग रिडिक्युल्ड, माझी मॉकरी होतीये, थट्टा होतीये माझी. बट आय एम टेलिंग यू देर इज अ लेवल. प्रेज गॉड. एक लेवल आहे. त्या होपच्या लेवलला जर तुम्ही पोहोचताय तर कधीच 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 तुमची नाही का थट्टा होणार नाही, तुमची कधीच अवहेलना होणार नाही. प्रेज गॉड. सो फळ उत्पन्न करायचंय आपल्याला. एखादं झाड आहे, आता जीके, एखादं झाड आहे, झाडाला फळ आणायचे. प्रेज गॉड. तुम्ही, आय एम टेलिंग यू, आय एम एनकरेजिंग यू, माळी ह्या प्रोफेशनचा नाही का स्टडी करा. गार्डनर असतो, गार्डनर हे प्रोफेशन आहे ना, त्याचा थोडासा अभ्यास करा. जेव्हा झाडांना फळ येत नाही त्यावेळेस माळी फळ उत्पन्न व्हावं म्हणून काय काय करतो. येस, कोण कोण सांगेल? साफसूफ करतो, खत पाणी घालतो, अजून ट्रिमिंग करतो, कटिंग करतो, अजून त्याला एन्व्हायरमेंटचा पण स्टडी पाहिजे की कोणत्या एन्व्हायरमेंट मध्ये कोणतं झाड लावलं पाहिजे. येस, जो माळकरी आहे, जो गार्डनर आहे, जो नाही का झाडांची देखभाल करतो, झाड वाढण्याची आणि झाड फलद्रूप करण्याची ज्या गार्डनरची जबाबदारी असते. प्रेज गॉड. तर त्याचं नाही का हे सगळा अभ्यास झाला पाहिजे. सो आपण ऍज अ बिलिव्हर नाही का वी शुड ऑल्सो नो की नाही का एक झाड जर फल देणार आहे, फळ देणार आहे, तर गार्डनर काय काय करतो. येस, आता नाही का खूपशे गोष्टी नाही का आपल्याला समजल्या. प्रेज गॉड. खत पाणी घालणं, साफसूफ करणं, अजून ऍटमॉस्फिअरिक नाही का गोष्टी असतात. अजून काही नवीन आहे का अजून? हा, फळाची वाट पाहणं, पेशन्स. येस, ग्रामीण भागातून कोण आहे? झाड आहे, झाडाला फळ आलं पाहिजे. फळ कसं येणार? तुम्हाला काय वाटतंय? इंटरॅक्टिव्ह आहे. आज प्रचार नाही करत आहे, आज आपण शिकतोय.
येस, नाही का? फळ येण्यासाठी मी तेच विचारतोय, फळ येण्यासाठी काय काय करतो गार्डनर? तो बायबल काय सांगतंय की तुम्हाला कलम करण्यात आले. येस, इट इज द पॉइंट. येस, तो काय पण करतो. अरे हे खोड चांगलं आहे, हा झाड चांगलं आहे, पण ही फांदी खराब आहे, आणि लेट मी नाही का ती वाली फांदी काढून ही इथं लावू द्या. येस, अजून ग्रामीण टच बारामतीकर. झाड चाळलं जातं म्हणजे थोडं एक्सप्लेन कराल का? वाव, हे माहित नव्हतं आम्हाला. येस, म्हणजे हा, त्याला फेन्सिंग करतात काय काय लोक, नाही का? अच्छा, काय म्हणतात? आळव. ओके. आणि मग योग्य परागण सुनिश्चित करतात. हे ऑनलाईन गुगल. कंपाऊंड करतात. अजून अजून मला नवीन ऐकायचं अजून. येस, फळ द्यायचंय झाडाला, नाही का? फळ येत नाही. तुमचं झाड आहे समजा, तुमच्याकडे गार्डन आहे, आणि तुम्ही खूप दिवसापासून नाही का एक झाड वाढवले आणि त्याला फळच येत नाही, तुम्ही काय करणार? हा, हे पण इम्पॉर्टंट वाला बघ. फर्स्ट नाही का विचार करणार की का फळ येत नाही. येस, अजून R&D रिसर्च. का फळ येत नाही? सगळ्यात पहिलं प्रश्न विचारणार, का फळ येत नाही? येस, का फळ येत नाही? इवाचं पण आहे का? इवा पण म्हणले झाड कदाचित आजारी असू शकतंय, नाही का? त्याला खत पाणी नाही का घालण्याची गरज आहे, त्याला नाही का मेडिकल नाही का गोष्टी पण नाही का वापरतात आजकाल, नाही का? येस, येस, अजून एक्सपर्टची राय घेतो, नाही का? काही लोक गुगल करतात, काही लोक नाही का एक्सपर्ट त्या क्षेत्रात नाही का ज्याला प्रवीण माहिती आहे, नाही का त्या क्षेत्रात ज्याला खूप चांगलं नॉलेज आहे, त्याचा सल्ला घेतात. येस, ओके. एनिथिंग न्यू? सगळं डन, ऑल सेट. ज्यांनी ज्यांनी नाही का नोट डाऊन केलंय, तुम्ही खूप हुशार लोक आहेत. प्रेज गॉड. ज्याने ज्याने हे ऐकलेत ना गोष्टी आणि नोट डाऊन केलं, तुम्ही खूप हुशार लोक आहेत. अँड आय प्रे दॅट नाही का तुम्ही नाही का त्या गोष्टींची काळजी घ्याल. प्रेज गॉड. ज्यावेळेस आपण चर्चमध्ये येतो ना, प्रेज गॉड, ज्यावेळेस आपण चर्चमध्ये येतो ना, इट इज गॉड्स विनयार्ड. प्रेज गॉड. ज्यावेळेस आपण चर्चमध्ये येतो, इट इज गॉड्स विनयार्ड. आणि तुम्हाला सांगू का, झाड वाढायसाठी नाही का पाणी, ग्राउंड, हवामान, सूर्यप्रकाश, ह्या सगळ्या गोष्टी लागतात. म्हणजे पोषक वातावरण लागतं. विच मनश्री शेड. येस, सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रियांनो, येशू येणारे तो फळ पाहायला येणारे, परमेश्वर येणारे, गॉडला किंवा देवाला नाही का फळाची अपेक्षा आहे आपल्यामधून. येस, गिफ्ट तर त्याने दिलेले आहेत, दान तर त्याने दिलेले आहेत. तो दान बघायला नाही येणार आहे, दान बघणार नाही, तो फळ पाहणार आहे. तुम्ही तुमच्याकडे नाही का तुम्ही किती भूत काढताय, किती अन्य भाषेत बोलताय, किती वेगवेगळ्या नाही का टंग्स मध्ये बोलताय, नो, त्या गोष्टीने तो कॅरेड नाही होणार. तो पाहणार की हिच्यामध्ये किती फ्रूट, हाऊ फ्रुटफुल शी इज, हाऊ फ्रुटफुल ही इज गोइंग टू सी दॅट. सो तुम्ही नेहमी रोज तुमच्या स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मी फ्रुटफुल आहे का? प्रेज गॉड. ह्याच्यापेक्षा हे इम्पॉर्टंट आहे. दान खूप इम्पॉर्टंट आहेत. आय एम नॉट नाही का दानांना मी खाली नाही पाडत आहे, दान खूप इम्पॉर्टंट आहेत, पण फळ देणं त्याहून जास्त इम्पॉर्टंट आहे. प्रेज गॉड. फळ देणं त्याहून जास्त आणि अधिक इम्पॉर्टंट आहे. सो देव जर फळ पाहायला येणार आहे, परमेश्वर जर फळ पाहणार आहे, आणि परमेश्वराची अपेक्षा जर फळामध्ये आहे,
प्रेज गॉड आपण मगाशी पाहिलं नाही का, गॅलेशियन 5:22 मध्ये काय पवित्र आत्म्याच्या फळाबद्दल लिहिलंय. बायबल काय तिथं स्पष्ट शब्द लिहिलंय की आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ. आमेन. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ. प्रेज गॉड. हे फळ काय आहेत माहितीये का? पवित्र आत्म्याचे फळ आहेत. प्रेज गॉड. हे फळ काय आहेत? पवित्र आत्म्याचे फळ आहेत. याचा अर्थ फळ कधी देणार? ज्यावेळेस ती व्यक्ती पवित्र आत्म्यासोबत चालतीये, पवित्र आत्म्यासोबत असतीये, पवित्र आत्म्यासोबत राहतीये. प्रेज गॉड. सो तुम्ही फळ कधी देणार? ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्यासोबत राहा, टाइम स्पेंड करताय. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं आता ऐका. पोटचं फळ हे यहोवापासून मिळालेला काय आहे? आशीर्वाद आहे. प्रेज गॉड. पोटचं फळ हा यहोवापासून मिळालेला आशीर्वाद आहे. ज्यावेळेस एक पुरुष आणि एक स्त्री एकत्र येतात, एक सोबत राहतात, प्रेज गॉड, एक सोबत वेळ घालवतात, प्रेज गॉड, त्याच्यानंतर स्त्री काय होते? प्रेग्नेंट होते त्या पुरुषाने आणि फळ उत्पन्न करते. अंडरस्टँडिंग समजते मी तुम्हाला काय सांगतोय? सो इन द सेम वे आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ. ज्या वेळेस तुम्ही पवित्र आत्म्याच्या सोबत राहताय, ज्या वेळेस तुम्ही पवित्र आत्म्याच्या सोबत चालताय, ज्या वेळेस तुम्ही पवित्र आत्म्याच्या सोबत राहताय, ज्या वेळेस तुम्ही पवित्र आत्म्याला वेळ देताय, प्रेज गॉड, त्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रेग्नेंट होताय. प्रेज गॉड. आणि त्यावेळेस जे फळ तुम्ही जन्माला देताय ते प्रीती, शांती, आनंद, चांगुलपणा, सहनशीलता, ममता, इंद्रिय दमन. प्रेज गॉड. प्रेज गॉड. अशा रीतीने नाही का फळ आपण काय करतोय? उत्पन्न करतोय. येस. ज्यावेळेस आपण चर्चमध्ये येतो प्रियांनो, त्यावेळेस आपण काय ऐकतो? वचन ऐकतो. येस. आणि इथं ते पोषक वातावरण असतं. कसलं वातावरण? प्रेज गॉड. वचनाचं वातावरण, प्रार्थनेचं वातावरण, पवित्र आत्म्याचं वातावरण. प्रेज गॉड. प्रेज गॉड. आज एक सुंदर अध्याय आपण पाहणार आहोत सगळ्यांनी. स्तोत्रसंहिता 1. परमेश्वराला आपल्यामधून फळाची अपेक्षा आहे, पण फळ कसं देणार मी? प्रेज गॉड. आपण मगाशी पाहिलं की पवित्र आत्म्याच्या द्वारे फळ उत्पन्न होतं. येस. पवित्र आत्म्याच्या द्वारे फळ उत्पन्न होतं. आता तसंच काहीतरी नाही का अजून आपल्याकडे नाही का स्क्रिप्चर पोर्शन आहे, मी तुमच्यासाठी वाचतो. जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जणांच्या मार्गात उभा राहत नाही, निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाह जवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे आहेत. त्यामुळं दुर्जन न्यायसमयी टिकावयाचे नाहीत आणि पापी जण नीतिमत्वाच्या मंडळीत उभे राहावयाचे नाहीत, कारण नीतिमानाचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनाचा मार्ग नष्ट होतो. सगळ्यात सुरुवातीला इथं नाही का जर पहिले 3 वचनं वाचाल ना तुम्ही, तर तुम्हाला नाही का इथं फळ देण्याचं सिक्रेट तुम्हाला पाहायला भेटतंय. प्रेज गॉड. बायबल काय सांगतो? जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जणांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही. ओके. तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. प्रेज गॉड. पहिल्या वचनामध्ये नाही का डिटॅचमेंट सांगते. फर्स्ट वर्स स्पीक्स अबाउट डिटॅचमेंट. येस. कशापासून? डिटॅचमेंट म्हणजे कट ऑफ.
स्वतःला वेगळं करणं. पहिलं वचन काय दाखवतंय? स्वतःला वेगळं करण्याबद्दल दाखवतंय. प्रेज गॉड. बघा पहिल्या वचनाकडे लक्ष जा. जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनाच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही. प्रेज गॉड. तर आता दुसरं वचन पहा. पहिलं वचन काय दाखवतंय? कनेक्शन कट. येस. आता दुसरं वचन काय? कनेक्शन एस्टॅब्लिश्ड. प्रेज गॉड. अटॅचमेंट. प्रेज गॉड. तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. ही इज ब्लेस्ड. प्रेज गॉड. फर्स्ट पोर्शन काय आहे? डिटॅचमेंट, कट ऑफ, कनेक्शन कट. सेकंड पोर्शन काय? अटॅचमेंट. प्रेज गॉड. ऍड करणं. सगळ्यात पहिलं दुनियाचे लोक दुनियादारी पासून नाही का स्वतःला वेगळं करणं. प्रेज गॉड. दुसरी गोष्ट काय? तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. प्रेज गॉड. म्हणजे वर्ड ऑफ गॉड, वचनामध्ये काय लिहिले? परमेश्वराच्या वचनामध्ये तो काय करतो? रमतो. नियमशास्त्रामध्ये तो काय करतो? रमतो. येस. त्याच्या वचनामध्ये काय करतो? तो रमतो. मीन्स यू आर शोईंग इंटरेस्ट, यू आर थिंकिंग अबाउट द वर्ड ऑफ गॉड, यू आर इंटरेस्टेड इन द वर्ड ऑफ गॉड, यू आर एक्साइटेड फॉर द वर्ड ऑफ गॉड. आमेन. तुम्ही देवाच्या वचनासाठी काय? उत्साही असता. तुम्ही देवाच्या वचनासाठी काय? आग्रही असता. तुम्ही देवाच्या वचनासाठी नाही का पॅशनेट असता. प्रेज गॉड. देवाच्या वचनासाठी आनंदी असता. देवाचं वचन 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 नाही का, ही गोष्ट तुमची पॅशन असते, ही गोष्ट तुमची भूक असते. प्रेज गॉड. मला माहिती आहे काही लोक आहेत असे नाही का, ते ज्या वेळेस मला येऊन भेटतात मीटिंग संपल्यानंतर, ते म्हणतात नाही का, आज मला माहिती होतं की परमेश्वर माझ्याशी बोलणार आहे आणि परमेश्वराने आज तुमच्याद्वारे माझ्याशी बात केली. प्रेज गॉड. दे आर पॅशनेट. नाही का, लांबून लांबून लोक येतात आणि नाही का ज्यावेळेस ते ऐकतात, वचन ऐकतात, अँड दे टेस्टिफाय दॅट फॉर धिस रिझन मी नाही का या ठिकाणी आले होते, ह्या कारणासाठी मी या ठिकाणी आले होते. सो बायबल काय सांगतं की तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो. आमेन. रमतो मीन्स रमणं म्हणजे काय? येस. डिलाइट, आनंद घेणं. परमेश्वराच्या वचनामध्ये काय करतो? आनंद घेतो. काही लोक नाही का मूवीज मध्ये आनंद घेतात. येस. काही लोक न्यूज मध्ये आनंद घेतात. काही लोक पॉलिटिक्स मध्ये आनंद घेतात. काही लोक फॅशन मध्ये आनंद घेतात. काही लोक शॉपिंग मध्ये आनंद घेतात. प्रेज गॉड. काही लोक सोशल मीडिया मध्ये आनंद घेतात. काही लोक बिझनेस मध्ये आनंद घेतात. काही लोक त्यांच्या जॉब मध्ये, त्यांच्या करिअर मध्ये आनंद घेतात. प्रेज गॉड. बट बायबल काय सांगतं? ब्लेसेड इज द मॅन हू डिलाइट्स इन द वर्ड ऑफ गॉड. धन्य आहे तो मनुष्य जो परमेश्वराच्या वचनामध्ये रमतो, आनंद घेतो. प्रेज गॉड. आय एम टेलिंग यू द सिक्रेट ऑफ बीइंग फ्रुटफुल. प्रेज गॉड. आणि स्टार्टच कशी झाली बघा ना सिक्रेटची? वर्ड. आणि बायबल काय सांगतो? वर्डला सीड. प्रेज गॉड. आणि सीड कुठं घेऊन जातं तुम्हाला? फ्रूट कडे घेऊन जातं. प्रेज गॉड. पहिलं सीड पेरतात, बी काय करतात? पेरतात. आणि बी पेरल्यानंतर झाड येतो, आणि झाड आल्यानंतर काही कालावधीनंतर फळ देतं. प्रेज गॉड. आणि बघा ना किती मोठा मिरेकल आहे. फळ देतो ना, फळ पण नाही का सीड घेऊन येतं. येस. फळ पण काय असंच नाही, फळ घेताना नाही का एक सीड पेरण्यात येतं, फळ ज्यावेळेस होतो त्यावेळेस मल्टिपल सीड घेऊन येतं फळ. प्रेज गॉड. सो सीड. सगळ्यांनी बोला सीड. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं? तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो व त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो. दोन गोष्टी बोलल्या तिथं. प्रेज गॉड. सगळ्यात पहिलं डिलाइट इन द वर्ड ऑफ गॉड. सेकंड
मेडिटेट डे अँड नाईट. सगळ्यात पहिलं देवाच्या वचनामध्ये आनंद घ्यायचा आहे तुम्हाला. एन्जॉय करायचं देवाचं वचन. एन्जॉय. प्रेज गॉड. जसं आता तुम्ही करताय. प्रेज गॉड. से आय एम एन्जॉयिंग द वर्ड ऑफ गॉड. आय एम टेकिंग डिलाइट इन द वर्ड ऑफ गॉड. मी देवाच्या वचनामध्ये माझं मन रमत आहे. तुम्ही जेव्हा बोलताय ना, जरी नसेल ना, ज्यावेळेस तुम्ही ही घोषणा देताय ना, त्यावेळेस स्टार्ट होणार. बंद पडलेली गाडी स्टार्ट होणार त्यावेळेस. येस. प्रेज गॉड. माझं मन देवाच्या वचनामध्ये आनंद करते, रमत आहे. मी माझं मन रात्रंदिवस त्याच्या वचनामध्ये मनन करत आहे. कॅन इमॅजिन. तुम्ही नाही का त्याच्या वचनामध्ये डिलाइट करताय, त्याच्या वचनाबद्दल नाही का रात्रंदिवस तुम्ही मनन करताय. ह्याला काय म्हणतात माहिती का? दिवाना. प्रेज गॉड. ज्यावेळेस एखादा व्यक्ती एखाद्या मुलीच्या प्रेमात पडतो किंवा एखादी मुलगी एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो, रात्रंदिवस त्या व्यक्तीबद्दल नाही का ते विचार करतात, लेटर लिहितात. प्रेज गॉड. काय 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 प्लॅन करतात, हे करतात, ते करतात, मेसेज पाठवतात. ह्याला काय म्हणतात? दिवानापण. येस. ह्याला काय म्हणतात? दिवानापण. खाणं भूक माहित नाही काय असते. येस. कुठं जायचंय काय. येस. कंटिन्यू मोबाईलची बॅटरी डाऊन असते. येस. आर यू अंडरस्टँडिंग? ह्याला काय म्हणतात? दिवानापण. हा, समजतंय मी काय सांगतोय तुम्हाला? सो तुम्ही नाही का तुम्ही सगळे तुमचे दुसरे फ्रेंडला तुम्ही काय करता? सॅक्रिफाईस करता. दुसऱ्याचा कॉल आला, डिस्कनेक्ट करता. त्याचा कॉल येणार आहे. समजतंय मी काय? सो आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? समजतंय मी काय बोलतोय? प्रेज गॉड. बायबल काय सांगतं? जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने, ज्या वेळेस तुम्ही देवाच्या प्रेमात पडताय, ज्या वेळेस तुम्ही परमेश्वराच्या प्रेमात पडताय, तुम्ही दिवाना पण नाही का. काय असतं नाही का, तुम्ही जर कधी नाही का, नॉट इम्पॉर्टंट नाही का, कोणत्या मुलीच्या किंवा कोणत्या मुलाच्या प्रेमात पडला नाही, इट इज नॉट इम्पॉर्टंट. प्रेज गॉड. पण तुमच्या जीवनामध्ये आल्यानंतर एका व्यक्तीच्या प्रेमात पडणं खूप इम्पॉर्टंट आहे. तो म्हणजे येशू ख्रिस्त. प्रेज गॉड. प्रेज गॉड. नो प्रॉब्लेम नाही का. कदाचित तुमचं अरेंज मॅरेज झालंय, नो प्रॉब्लेम नाही का, काही प्रॉब्लेम नाही. बट एका व्यक्तीच्या प्रेमात पडणं तुम्हाला मस्ट आहे, तो म्हणजे येशू ख्रिस्त. प्रेज गॉड. आय एम टेलिंग यू. बायबल काय सांगतं? तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो. प्रेज गॉड. वर्ड ऑफ गॉड इटसेल्फ इज जीसस. वचन स्वतः येशू आहे. आता नियमशास्त्र हा शब्द आहे ना, त्याला येशूने नाही का रिप्लेस करा आणि वाचा. चला. तर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये रमतो आणि त्याचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. प्रेज गॉड. प्रेज गॉड. आता बघा, जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनाच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर येशू ख्रिस्तामध्ये रमतो आणि रात्रंदिवस त्याचे मनन करतो. प्रेज गॉड. जेव्हा एखादा व्यक्ती नाही का प्रेमात पडतो ना, एखादा व्यक्ती प्रेम करतो ना, तर तो व्यक्ती सगळ्यात पहिलं काय करतो? सॅक्रिफाईस करतो. इथे काय लिहिलंय? दुर्जनांच्या मसलतीत चालत नाही, म्हणजे जे वाईट लोक आहेत त्यांच्यापासून दूर होणं. तुमचं काय होणार? लगेच तुमची क्राऊड कमी होणार. ज्यावेळेस तुम्ही प्रेमात पडणार, तुमची क्राऊड कमी होणार. तुमचे फ्रेंड नाही का, तुम्हाला समजणार ह्या व्यक्तीबरोबर बोलायचं नाही मला. का? बिकॉज यू आर फॉलन इन लव्ह विथ ख्राइस्ट. कारण तुम्ही आता ख्रिस्तावर प्रेम करायला लागलेले आहात. प्रेज गॉड.
सो फर्स्ट काय, डिलाईट करणं, त्याच्या वचनामध्ये डिलाईट करणं, म्हणजे त्याच्यामध्ये डिलाईट करणं, त्याच्या वचनाचं मनन करणं, रात्रंदिवस मनन करणं. यू आर थिंकिंग डे नाईट अबाउट द वर्ड ऑफ गॉड. प्रेज गॉड. इट इज इम्पॉर्टंट. बायबल वाचणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही नाही का आजच्या डेटला नाही का स्टार्ट केलं नाही बायबल वाचणं, ज्यावेळेस तुम्ही वचन वाचताय त्यावेळेस तुम्हाला वचनाच्या कल्पना येणार, वचनाचे विचार येणार. जर तुम्हाला वचनाचे विचार येत नाही येत ना, जगाचेच विचार येत आहेत ना, तुम्ही जगाला वेळ देताय. समजते मी काय बोलतोय? ज्या वेळेस तुम्ही नाही का डिसाईड करता की आजपासून मी एक डेडिकेटेड नाही का टाइम किंवा डेडिकेटेड अध्याय प्रभू वाचणार नाही. 3 अध्याय, 2 अध्याय, 5 अध्याय, आय जस्ट रीड इट. प्रेज गॉड. ज्यावेळेस तुम्ही वाचायला स्टार्ट करणार ना, कदाचित 1-2 दिवस लागतील, 1-2 हप्ते लागतील, 1-2 महिने पण लागतील. हळूहळू नाही का तुम्ही जे वाचलेल्या गोष्टी, तुम्हाला माहिती आहे आता ज्यावेळेस मी वचन सांगायला सुरुवात केली ना, तुम्ही कित्येक जणांनी नाही का ती गोष्ट वाचली होती. तुम्हाला माहिती आहे की पुढे काय लिहिले. प्रेज गॉड. सो दिस इज हीच गोष्ट आहे ती. ज्यावेळेस नाही का तुम्ही कधी कधी नाही का तुमच्या परिस्थितीमध्ये नाही का अशी परिस्थिती तुमच्या जीवनात येते, समस्या तुमच्या जीवनात येते आणि तुम्हाला तेच बायबलचे वचन नाही का तुमच्या समोर नाही का उभे राहतात. प्रेज गॉड. ज्यावेळेस परिस्थिती येते, ज्यावेळेस सिच्युएशन येते आणि नाही का यू कम अक्रॉस द व्हेरी सेम वर्ड्स रिटन इन द बायबल. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं? परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो. प्रेज गॉड. रात्रंदिवस तुम्ही काय विचार करताय? बिझनेस, जॉब, करिअर, पती, पत्नी, बच्चा. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं? की रात्रंदिवस तुम्ही त्याचं नाही का मनन करताय. आय रिमेंबर नाही का आय एनकरेज बट आय नो एक सिस्टर मला माहिती आहे, ती रोज नाही का कॅलेंडर आहे त्यांच्याकडं आणि ती एक वचन घेऊन नाही का, जरी तिला वेळ नाही भेटला बायबल वाचायला, आज दिवसाचं काय वचन आहे नाही का ते वाचणार आणि मनन करणार नाही का त्याच्याबद्दल. इट्स अ गुड थिंग नाही का. आय एनकरेज नाही का, समथिंग इज बेटर दॅन नथिंग नाही का. येस, बट आय प्रेफर नाही का अध्यायाने वाचा. प्रेज गॉड. अध्यायाने वाचा. येस, एखाद्या वचनावर मनन करणं पण चांगलं आहे थ्रू आउट द डे. मी काय करतो माहितीये का, माझ्या ऑफिसमध्ये माझ्याकडे नाही का 2 स्क्रीन आहेत कम्प्युटरच्या, 2 LED लॅपटॉप नाही का, LED स्क्रीन आहेत नाही का. मी एका स्क्रीनवर नाही का वचन हे करतो, येलो स्टिकी वापरतो आणि म्हणजे डिजिटल येलो स्टिकी असते ती वापरतो आणि तिथं वचन ठेवतो आणि एका स्क्रीनवर काम करतो. काम करता करता थोड्या वेळाने तिकडे बघत असतो, परत काम सुरू. समजतंय मी काय करतोय? सो मी माझ्या स्वतःला नाही का असं डिसिप्लिन लावायचा प्रयत्न करतो, असं शिस्त लावायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून कामात नाही का काम करता करता नाही का आय विल हॅव समथिंग नाही का, अच्छा मेडिटेट नाही का. सो काही लोकांच्या घरी ज्यावेळेस आम्ही प्रेयरला जातो नाही का, आय फील नाही का खूप आनंद वाटतो. त्यांच्या घरात नाही का असे वचन भिंतींवर नाही का वचन लावलेले असतात नाही का. सो जर तुम्ही नाही का जर असं करताय तर तुम्ही खूप ब्लेस्ड आहे. तुमच्या घरामध्ये नाही का तुमची लेकरं, तुमच्या घरात आलेले लोक, तुमच्या घरातले नाही का व्यक्ती नाही का रोज कदाचित नाही का ऍटलिस्ट आपल्या घरात काय वचन लिहिलेत नाही का ते वाचा. येस, आणि प्रत्येक वर्षी चेंज करा. येस, किचन मध्ये, लिव्हिंग रूम मध्ये, बेडरूम मध्ये, आमच्या इथं प्रत्येक डोअरला लावलेले आहेत आम्ही नाही का, बेडरूमच्या डोअरला आहे. प्रेज गॉड. इवन बाहेर जाताना देखील नाही का, घराच्या बाहेर जाताना देखील आम्ही नाही का डोअरच्या तिथं लावलेले. सो असं प्लेसेस करा जेणेकरून नाही का तुम्ही नाही का जाता नाही का असं तुम्हाला दिसणार. घरात आल्या इकडं बघितल्या तिकडं बघितल्या नाही का, इकडून तिकडं जाताना नाही का
प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग? जर तुमच्याकडे अवेलेबल नाहीये, मला आठवतंय माझा भाऊ नाही का लिहायचा असं वेगवेगळ्या डिझाईन आज तो आला इथं. प्रेज गॉड. प्रेज गॉड. असं स्केच पेन किंवा पेंटने नाही का तो व्यवस्थित नाही का पेंट करायचा. मी आणि माझं घरानं तर परमेश्वराची सेवा करणार. आणि आज पाहतोय. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? की तुम्ही नाही का म्हणजे ठीक आहे, तुम्हाला भेटत नाहीये मार्केटमध्ये किंवा माहित नाही कुठं भेटते, तुम्ही स्वतः बनवू शकता. येस, अंडरस्टँडिंग? तुम्हाला समजतंय मी काय बोलतोय? सो बायबल काय सांगतं की तर त्याच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. प्रेज गॉड. तो धन्य हा शब्द नाही का एवढा हलका नाहीये, तो सगळ्यात पॉवरफुल शब्द आहे ह्या वचनामधला, माहितीये का? ब्लेसेड इज द मॅन. इंग्लिश मध्ये असं लिहिलंय, मराठीमध्ये नाही का थोडस लेस इम्पॉर्टन्स होतं. धन्य म्हणजे ना धन्य असं वाटतं. नो, ब्लेसेड इज द मॅन. धन्य आहे तो व्यक्ती, म्हणजे आशीर्वादित आहे. धन्य ह्या शब्दाचा अर्थ काय? तो व्यक्ती आशीर्वादित आहे. Blessed, happy, fortunate, prosperous, and envious. प्रेज गॉड. आशीर्वादित आहे. तुम्हाला आशीर्वादित राहायचंय. सिक्रेट काय? वर्ड ऑफ गॉड आहे. वचन सिक्रेट आहे. प्रेज गॉड. त्याच्यानंतर वचनामध्ये डिलाईट करणं वेगळं आहे आणि वचनाला मनन करणं वेगळे. रात्रंदिवस मनन करणं वेगळे. रात्रंदिवस मनन करणं वेगळे. आय एम टेलिंग यू, मोस्ट ऑफ द टाइम नाही का मी रात्री किंवा नाही का सकाळी असं ज्या वेळेस नाही का बेडवर झोपलेला असतो ना, मला रेव्हेलेशन तेव्हा भेटतात. त्या टायमिंग मध्ये असं ज्यावेळेस असं झोपायसाठी पडतो आणि आय जस्ट क्लोज माय आईज अँड नाही का मी असं ठरवतो की आय विल थिंक अबाउट Zacchaeus and I just try to bring that scenario right in front of my eyes. जक्काई बद्दल नाही का आपण विचार करता करता आता झोपायचंय आपल्याला. सो नाही का लगेच ती स्टोरी माझ्यासमोर पिक्चराइज होते. प्रेज गॉड. अँड आय कुड सी लाईक अशा गोष्टी पाहतो त्या स्टोरीमध्ये नाही का ज्या एक रेव्हेलेशन असतात. दुसऱ्या दिवशी नाही का मला ते नोट डाऊन करावं लागतं किंवा नाही का रिमेंबर करावं लागतं, जेणेकरून मी कधी ज्यावेळेस तुमच्या समोर उभं राहील ती गोष्ट तुम्हाला शेअर करेल. अंडरस्टँडिंग? सो बायबल काय सांगतं आता पुढं तिसरं वचन. आता पहिल्या दोन वचनामध्ये आपण खूप जास्त वेळ घालवला. प्रेज गॉड. तिसरं वचन काय सांगतं? जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाही, अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. प्रेज गॉड. कोणाबद्दल लिहिलंय हे? सगळ्यात पहिलं कट ऑफ, त्याच्यानंतर अटॅच. कोणाबद्दल लिहिलंय? कट ऑफ म्हणजे काय? कोण सांगेल? कट ऑफ. सेपरेशन. सेपरेशन कुणापासून सेपरेशन? येस, तुला बोलायचं अर्पित, हात वर केलाय. येस, वेगळं व्हायचंय. कोणापासून वेगळं व्हायचंय? जगिक लोक. आणि कदाचित ज्यावेळेस तुम्ही देवामध्ये वाढायला लागता ना, आय एम टेलिंग यू, तुम्ही नाही का एका फेज मधून जाता ज्याला म्हणतात आयसोलेशन. येस, सगळे गेले त्याच्यामधून, माहितीये का? सगळे गेले. काही लोक आता चालू आहेत, काही लोक कंटिन्यू चालतात. प्रेज गॉड. इव्हन येशू पण विल्डरनेस मधून गेला, त्या ठिकाणी तुमची परीक्षा होते. प्रेज गॉड. इव्हन पॉल म्हणतो मी अरेबियाच्या नाही का वाळवंटामध्ये गेलो होतो. प्रेज गॉड. जरुरी नाही की तुम्ही नाही का सहारा डेझर्ट मध्ये जावं किंवा राजस्थान मधल्या डेझर्ट मध्ये जावं तिकीट काढून. जरुरी नाही की सगळे गेले होते मी पण जातो, ते वाला नाही. कदाचित तुम्ही लोकांनी सराउंडेड आहे पण तरी लोनली आहात. तुम्ही गर्दीमध्येच नाही का डेझर्ट मध्ये राहू शकता. प्रेज गॉड. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? जे झाड, आता बघा सगळ्यात पहिलं कट ऑफ पाहिलं, सेपरेशन पाहिलं आपण जगापासून, जगिक लोकांपासून. सेकंड काय पाहिलं? की देवाचे वचन. इथं देवाचे लोक पण नाही आहेत. तुम्हाला असं वाटत असेल
नाही का देवाचे लोक लय भारी असतात. इथं देवाच्या लोकांबद्दल लिहिलं पण नाही, तर लिहिलंय परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो. येस, परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो आणि त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो. आणि इथं तोच क्राऊड येतो, त्यामुळं इट्स अ फन. इथं तोच क्राऊड येतो. सगळ्यांना नाही का परमेश्वराच्या वचनामध्ये रमायचंय आणि सगळ्यांना देवाच्या वचनावर रात्रंदिवस मनन करायचंय. तो सगळा क्राऊड इथं येतो, त्यामुळं आपण नाही का एन्जॉय करतो. येस, बायबल काय सांगतं, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते ते आपले हंगामी फळ देते. प्रेज गॉड. ज्यावेळेस पाणी हा शब्द बोलण्यात येतो, पाणी, अग्नी, कधी पण ध्यानात ठेवा, हे शब्द नाही का पवित्र आत्म्याला दाखवतात. येस, ज्यावेळेस नाही का बी नाही का, हे सगळं सांकेतिक भाषेत बायबलमध्ये लिहिलंय. ज्यावेळेस बी बद्दल बोलतो बायबल, त्यावेळेस नाही का वचनाबद्दल बोलत आहे, येशू बद्दल बोलत आहे. पण ज्यावेळेस पाण्याबद्दल बोलतो, वाऱ्याबद्दल बोलतो, हवाबद्दल बोलतो, पवित्र आत्म्याबद्दल बोलण्यात येते. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावले आहे. प्रेज गॉड. सगळ्यात पहिले सीड, त्याच्यानंतर पाणी. प्रेज गॉड. लावले असते म्हणजे कुठं लावता तो? जमीन. प्रेज गॉड. यू आर ग्राउंडेड. तुम्ही जमिनीवर नाही का ग्राउंडेड आहे. प्रेज गॉड. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपले हंगामी फळ देते, त्याची पाने कोमेजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीच जातं. इट टॉक्स अबाउट प्रॉस्पेरिटी. इट टॉक्स अबाउट ब्लेसिंग्स. ब्लेसिंगचं सिक्रेट इथं लिहिण्यात आलंय. सगळ्यात पहिलं सेपरेशन. सगळ्यात पहिलं काय? सेपरेट. आणि मला माहिती आहे पवित्र आत्मा तुम्हाला तुमच्यातील कित्येकाला नाही का दाखवत आहे की तू सेपरेट झालाय. तुम्ही तुमचे नाही का जुने मित्र सोडलेत, जुन्या गोष्टी सोडल्यात, जुन्या नाही का आदता सोडल्यात तुमच्या. कदाचित तुम्ही भांडकुदळ होता, जुन्या गोष्टी सोडल्यात, जुने फ्रेंड सोडले तुम्ही, जुने नाही का सगळी दुनियादारी सोडली आहे तुम्ही. येस, मे आय सी युअर हँड्स. जुन्या गोष्टी सोडल्यात, जुनी लोक सोडली आहेत. प्रेज गॉड. जुनी लोक सोडली आहेत, हळूहळू नाही का जुन्या आदती पण सुटणार. समजते मी काय सांगतो? काय झालं होतं माहितीये का, एकदा इस्रायलचे लोक इजिप्तमधून समुद्र क्रॉस करून आता इकडे आली होती. पण त्यांनी नाही का अजून तो स्वभाव त्यांचा सुटला नव्हता. तर परमेश्वराने काय बोललं की इजिप्तमधून हे बाहेर निघलेत, पण इजिप्त ह्यांच्यामधून बाहेर निघायचं राहिले. सो काही लोक नाही का आधी जगामध्ये असताना जगिक स्वभाव होता त्यांच्यामध्ये, देवामध्ये आल्यानंतर अजून तो स्वभाव दिसतो कधी कधी. प्रेज गॉड. समजतं मी काय सांगतोय? सो कदाचित आधी भांडकुदळ होते, कदाचित आधी नाही का चिडचिडे होते, कदाचित आधी चहाड्या लावणारे होते, चहाडखोर होते. प्रेज गॉड. आता बिलीवर झाल्यानंतर पण त्या गोष्टी आहेत. हळूहळू परमेश्वर नाही का कैची चालवायला लागल. प्रेज गॉड. कारण तुम्ही फळ देणारा फाटा आहे, त्याला साफसूफ करावीच लागल. अरे ऐकत नाहीये. प्रेज गॉड. मग त्रास होणार थोडासा. प्रेज गॉड. येस, ही विल प्रून यू, ही विल नॉट लिव्ह यू लाईक दॅट. नाही तर फांदी त्याला कापावं लागेल, नाही तर तो जर नाही का कैची चालवतोय, चालू द्या त्याला. येस, थोडासा त्रास होईल. प्रेज गॉड. समजते मी काय सांगतोय? रेग्युलर चर्चमध्ये या, ऑटोमॅटिकली नाही का गोष्टी नाही का व्यवस्थित वर्कआउट होतील. बायबल काय सांगतं पुढं, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं. सगळ्यात पहिलं सीड, देवाचं वचन, पाण्याचा प्रवाह काय सांगतं? पवित्र आत्म्याची उपस्थिती. प्रेज गॉड. ज्यावेळेस तुम्ही नाही का त्या ख्रिस्ताने भरलेल्या असता. प्रेज गॉड. ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याखाली असता. प्रेज गॉड. आणि ज्यावेळेस तुम्ही सहभागितेमध्ये असता प्रियांना.
प्रेज गॉड. जे आपले हंगामी फळ देते. प्रेज गॉड. हंगामी फळ कोण कोण सांगेल? हंगामी फळ ऋतुमानानुसार येणारे फळ, हंगामानुसार येणारे फळ, ते आपले हंगामी फळ देते. ह्याच्यामध्ये पण नाही का डिफरन्सेस आहेत? हंगामी फळ आणि दुसरं कोणते ब्रदर? विदाऊट हंगामावाली पण फळ आहेत, जी कंटिन्यू नाही का वर्षभर येतात. केळी. अजून सफरचंद. प्रज्वल. हा येतं का? आय एम सॉरी बाबा. केमिकल वाला नाही सांगत हा, हंगामावाला सांगा आणि नॉन हंगामावाला सांगा. केमिकल घालून सगळेच येतात. येस. सो सीजनल अनसीजनल. बायबल काय सांगतं? आपले हंगामी फळ देतं. Amen. There is a time of being fruitful. Amen. हंगाम काय दाखवतो? There is a time for everything. Amen. तुमचं नाही का कलम करण्याचा वेळ आहे, पेरणी करण्याचा वेळ आहे, वाढण्याचा वेळ आहे. प्रेज गॉड. ऊन खाण्याचा, पाणी शोषण्याचा वेळ आहे. येस. ग्रो होण्याचा वेळ आहे. तसं तुमचा फळ देण्याचा देखील वेळ आहे. Amen. आणि तुम्ही तुमचं हंगामी फळ देताय. प्रेज गॉड. आपली मंडळी हंगामी फळ देणारी मंडळी आहे. प्रेज गॉड. आपण बोला, मी फ्रुटफुल आहे, मी फळ देणारा फाटा आहे, मी फळ देणारा फाटा आहे. आपल्या शेजाऱ्याला बोला, मी फळ देणारा फाटा आहे. प्रेज गॉड. आपल्या शेजाऱ्याला बोला, तुम्ही फळ देणारे फाटे आहात. प्रेज गॉड. येस येस. प्रेज गॉड. सगळ्यात पहिलं ध्यानात ठेवा, आय एम क्लोजिंग नाव. बीज खूप इम्पॉर्टंट आहे, सुपर इम्पॉर्टंट आहे. पाणी खूप इम्पॉर्टंट आहे, सुपर इम्पॉर्टंट आहे. प्रेज गॉड. पण अजून एक गोष्ट आहे, तुम्हाला ग्राउंडेड राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. समजते मी काय सांगतो? ग्राउंडेड म्हणजे काय हो? तुम्हाला जमिनीमध्ये पेरलेलं असणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला फळ द्यायचं ना, तर तुम्ही जमिनीमध्ये गाडलेले असणं खूप इम्पॉर्टंट आहात. समजते मी काय सांगतो? समजा नाही का, समजा अर्पितने नाही का मँगोचं फळ ट्री लावलं, मँगोचं झाड लावलं अर्पितने, आणि रोज चेक करायला लागला तो, अरे फळ आलं का, मँगो आला का झाडाला. येस. असं खोदून परत नाही का उकरून काढणार, अरे किती वाढ झाली. होईल का हो? त्याला काय करावं लागेल? विश्वास ठेवावा लागेल, पाणी घालावं लागेल, विश्वास ठेवावा लागेल. येस, येणार एक ना एक दिन जरूर आहे का. प्रेज गॉड. तोपर्यंत तो मोठा झालेला असेल. येस. समजते मी काय सांगतो? तर जमिनीमध्ये गाडलं जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. प्रेज गॉड. इट टॉक्स अबाउट एका ठिकाणी स्टेशन राहणं, एका मंडळीमध्ये नाही का टिकून राहणं. म्हणजे तुम्ही भूमीमध्ये कनेक्टेड आहेत. जसं नाही का हवा इम्पॉर्टंट आहे, सूर्य इम्पॉर्टंट आहे, जसं पाणी इम्पॉर्टंट आहे, बीज इम्पॉर्टंट आहे, तसं तुम्ही जमिनीमध्ये पण नाही का एका ठिकाणी टिकून राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला फळ यायचे, जर तुम्हाला फलदायी व्हायचंय, तर यू हॅव टू बी ग्राउंडेड. व्यक्तीवर आशीर्वादाची रेलचेल होते. देवाचं वचन सांगतो, स्थिर मनाच्या व्यक्तीवर आशीर्वादाची रेलचेल होते. प्रेज गॉड. आपण स्थिर असणं खूप इम्पॉर्टंट आहे. नाही का अस्थिर काही नाहीये. प्रेज गॉड. अस्थिर व्यक्ती कुठंच राहत नाही. येस. अंडरस्टँडिंग मी? सो आपला वेळ होत आहे. सो बीइंग ग्राउंडेड इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. जसं नाही का बीइंग फ्रुटफुल इज इम्पॉर्टंट, जसं बीइंग नाही का सीड वाली गोष्ट इम्पॉर्टंट आहे, लाईट वाली गोष्ट इम्पॉर्टंट आहे, पाण्यावाली गोष्ट इम्पॉर्टंट आहे, तसं नाही का जमिनीमध्ये नाही का गडून जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. प्रेज गॉड. तुम्हाला माहिती आहे झाड वाढताना नाही का
तुम्हाला बाहेर काय कळत नाही, ज्यावेळेस तुम्ही बीज पेरताना खूप दिवस नाही का काय कळत नाही आतमध्ये काय चाललंय, पण आतमध्ये नाही का कोंब फुटलाय, हळूहळू नाही का वाढायला लागलंय, स्प्रेड व्हायला लागलंय. ती गोष्ट नाही का सिक्रेट असते, टॉप सिक्रेट असते. समजते मी काय सांगतो? कदाचित नाही का लोकांना दिसून येत नाहीये, पण आतमध्ये काहीतरी चाललंय. तुम्हाला माहितीये, जी झाड नाही का जास्त स्ट्रॉंग असतात ती जमिनीच्या आतमध्ये खूप मोठी असतात. त्यांची मुळं खोलवर पसरलेली असतात. प्रेज गॉड. जर तुम्ही नाही का, तुम्हाला सांगू, ती लवकर वाढत नाहीत. आय एम टेलिंग यू, ती झाडं लवकर नाही वाढत, ती टाइम घेतात. ती आधी खालून विस्तीर्ण होतात, खालून दाट होतात ती, मग त्याच्यानंतर हळूहळू नाही का वरती वाढायला लागतात. प्रेज गॉड. सो सगळेच नाही का सेम आहेत असं नका समजू. काय 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 भरभर नाही का वाढताना दिसतील तुम्हाला. येस, काय काय नाही का स्लो पेस मध्ये वाढताना दिसतील, पण काय काय तुम्हाला दिसणारच नाही वाढताना. तर नाही का डोंट त्यांना नाही का क्रिटिसाइज नका करू, तुझी काय वाढ होत नाही. बट गॉड इज अप टू समथिंग ग्रेट. काहीतरी नाही का महान परमेश्वर करत आहे अशा व्यक्तींच्या द्वारे. प्रेज गॉड. ते आतून वाढतायत सिक्रेटली. प्रेज गॉड. ते आतून सिक्रेटली वाढतायत, ते आतून पाणी शोधतायत. प्रेज गॉड. लांब लांब पर्यंत नाही का आतून स्पिरिट होत आहेत. दोज आर द प्रेयर वॉरियर्स, इंटरसेसर्स. प्रेयर वॉरियर्स, इंटरसेसर, ते भक्कम रीतीने नाही का आतून आधी वाढतात. तुम्हाला माहितीये का ते जास्त टिकणार. तुम्हाला माहिती आहे, असे झाडं खूप त्रास देतात. जे झाड तोडायला येतात ना लोक, त्यांना अशी झाडं खूप त्रास देतात. ते तोडतात, परत स्टार्ट होतं ते, तोडतात, परत स्टार्ट होतं ते, तोडतात, परत स्टार्ट होतं ते. ज्यावेळेस नाही का तुम्ही बघा रोडचं बांधकाम करताना नाही का झाडं तोडण्यात येते, काय काय झाडं नाही का रोड नाही का असा होतो आणि अचानक नाही का झाड वरती आलेलं असतं, कारण ते झाड खूप स्ट्रॉंग त्याने नाही का मुळं पकडलेत आणि ते तोडणं, त्याला नाही का खतम करणं, इट्स रिस्की. अशी झाडे थोडं